तुम्ही बघत आहात जनमत मराठी। श्री बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस ते बाबीर देवस्थान रुई पायी दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था करणाऱ्या अन्नदात्यांनी बुवाजी बाबा व बाबीर देवस्थान विषया आलेले आपले अनुभव सांगताना तसेच पायी दिंडीविषयी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। मी नवनाथ बाबा सोवायाळ, पिलेवाडी पोस्ट कळस, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आमचे वडील आणि आजोबा यांच्यापासून बाबीरवर पूर्ण श्रद्धा आहे, त्यामुळे डिग्रसवरून जे पायी दिंडी येते ती पूर्वीपासूनच आमच्या घरापासून मधनं चालत जात होती बाबीरला रुई येते। परंतु आता मधले रस्ता बंद झाल्यामुळे कच्च्या रस्त्याने जात होते, आता डांबरी रस्त्याने मोठी दिंडी असल्यामुळे पहिली फक्त 500 लोक असायची, आता 2000पर्यंत असल्यामुळे डांबरीने येण्यामुळे आमचे जेवण पांढरंग पानसरे येथे डाळ नंबर 2 येथे आम्ही अन्न दान करतो। तर 10 वर्षापूर्वीपासून आजोबाने आणि आमच्या वडिलांनी दिलेले आहे, ते आमच्या वडिलाच्या पाठीमागे आम्ही पूर्वापार चालू ठेवणार आहे। तर आम्हाला बाबीर देवामुळे खूप आमचं चांगलं झालेलं आहे आणि बुवाजी दादा पुणेकर, उमाजी दादा पुणेकर आणि त्यांच्या घरची सर्व मंडळी, बबनराव सांगळे हे आम्ही देव म्हणून समजत आहे। तर त्यांच्यामुळे आमचे एकदम व्यवस्थितरित्या चाललेले आहे, त्यामुळं आम्ही बाबीर देवासाठी ही दिंडी कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे, एवढं मी पूर्णपणे सांगू शकतो। हे जे पंगत दिली, हा पंक्तीचा कार्यक्रम तुमचा किती दिवसापासून चालू आहे? मला कळतंय असं चालू म्हणजे गेले 36 वर्षापासून? हां, 36 वर्ष माझ्या जन्मापासून चालूच आहे, माझ्या वडिलांनी पहिलं दिलेलं आहे। 36 वर्ष झाले। 36 वर्ष। अजून काय अनुभव सांगशाल बाबीर बाबा? दादा आणि तात्या आल्यानंतर जे गोष्ट सांगल ते त्यांची आजपर्यंत 100% खऱ्याच झालेल्या आहे, 100%, त्यात काहीच बदल होत नाही। त्यामुळे पूर्ण आमच्या कुटुंबाचा, आमच्या संघ जो नातेवाईक इष्टमित्र येतात त्यांचाही पूर्ण विश्वास बसलेला आहे, त्यामुळं ते दादा, तात्या आणि बाबा त्यांच्या घरच्यांना सगळे 1 नंबर किंमत देते। अजून काय सांगाल? आता हे त्यांच्या संघ जे दिंडीतले सर्व लोक येतात ते तात्यांचं पूर्णपणे ऐकतात, तात्याच्या नियमांच्या बाहेर जात नाहीत, त्यामुळं ह्या तिकडल्या लोकांची भरपूर श्रद्धा आहे ह्या बाबीर देवावर, त्यामुळे तिथून त्यांची संख्या वाढतच चाललेली आहे। आमच्याकडली जर पाहिली कळस रुई या ठिकाणचे 50 लोक असतील, पण सगळे संगमनेर, नाशिक इकडलीच आहेत। म्हणजे श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस, तालुका संगमनेरचे श्री बाबीर महाराज देवस्थान रुई हा पायी दिंडी सोहळा गेले 36 वर्षापासून या ठिकाणी अखंडितपणे चालू आहे। या ठिकाणी 1 तारखेला त्या ठिकाणी जी गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रा भरते रुईला, त्यानिमित्तानं हा दिंडी सोहळा चालू असतो। उमाजी तात्यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी आमच्या या पूर्वपुरुषच्या परसनच्या कारखान्याच्या या ठिकाणी हा दिंडी सोहळा आज मुक्कामी आहे। आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे। खूप चांगल्या पद्धतीने आपला गेले काही दिवसाचा प्रवास या ठिकाणी झालेला आहे। पुढचे 2-3 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी बाबीर देवस्थानमध्ये पोहोचणार आहात। आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी पाय आमच्या भूमीला लागले आणि आमची ही भूमी पावन झाली। पुन्हा एकदा मी उमाजी बाबा तात्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं, आमच्या लुंकड शेटचं या ठिकाणी मनापासून आभारी आहे की या सेवेची संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आपल्या माध्यमातून ते अध्यात्माचं फार मोठं कार्य या ठिकाणी गेले 36 वर्षापासून सुरू आहे। जवळपास 1,500 ते 2,000 लोकांचा समाज या ठिकाणी एकत्रितपणे हा पायी प्रवास करत असतो। या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे। आपले आशीर्वाद, बाबीर महाराजांचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना लाभावे हीच या ठिकाणी प्रार्थना। श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस, तालुका संगमनेर ते बाबीर महाराज देवस्थान रुई, तालुका इंदापूर हा पायी दिंडी सोहळा गेले 36 वर्षापासून उमाजी बाबा यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या सर्व नियोजनाखाली अखंडितपणे सुरू आहे। गेले 6-7 वर्षापासून आमच्या या जागेवरती हा दिंडी सोहळा मुक्कामी असतो। आम्हाला फार आनंद होतो। आम्ही 1 महिन्यापासून वाट बघत असतो की कधी गुढीपाडवा येतो आणि त्याच्या 2-3 दिवस अगोदर कधी हा दिंडी सोहळा आमच्याकडं मुक्कामी येत असतो। आपल्या पदस्पर्शाने नक्कीच ही आमची भूमी पवित्र होते। येत्या 30 तारखेला गुढीपाडव्याच्या सर्वांना या निमित्ताने मी शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, बाबीर बुवांच्या आशीर्वादाने येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचं जावो अशी सर्वांना शुभेच्छा देतो।
श्री क्षेत्र बुवाजी बाबा देवस्थान डिग्रस ते श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रुई हे 36वं वर्ष दिंडीचं अविरत चालू आहे। त्या फेरीमध्ये येथे भिंगवण येथे पूर्व फरसन सचिन भाऊ भोगवत और महेंद्र भाऊ भोगवत यांच्या जागेमध्ये त्यांना व्यवस्थित सुविधा करून देतात। 1 महिन्यापासून त्यांची तयारी चालू असते। तसेच थोरात भाऊ पण त्याचे लक्ष देतात। त्यांनी लाईटची व्यवस्था उत्तम आणि जागेची व्यवस्था उत्तम करून ठेवलेली असते। त्यांचे खूप खूप आभार दिंडीतर्फे। अन्नदाते आणि आजचे अन्नदाते श्री लक्ष्मण आठवडे हे शिवसुफळचे आहेत। ते अन्नदाते गेल्या 36 वर्षापासून त्यांची पंगत असते। एकादशीची पंगत त्यांची पंगत असते। हा आणि आम्ही दिंडी जवळजवळ एक 30-35 वर्ष आमचे आई वडील चालू करतात। दिंडीचं जेवण देतोच आम्ही, पण आई वडिलांचं आता जरा वयस्कर झाल्यामुळं आम्ही सुरुवात केली। आता आमच्या मार्फत आमचे भाऊजे ते भावांचा मुलगा, ती माझे मिसेस, माझा मुलगा आहे। आणि तिथला अनुभव म्हणजे कसं आहे, बाबीर बुवाचं आम्ही पहिल्यापासून म्हणजे आमच्या आईवडिलांपासूनच देवदर्शन आणि सगळ्यांचं आमचं चांगलं झालेलं आहे बाबीर देवांमुळं। त्यामुळं आम्ही कधी बाबीर देवाला विसरत वगैरे नाही आहे काही। तर दिंडीचं तर दिंडी असतोच, पण आम्ही देवापाशी पण पाडव्याला वगैरे जत्राला ह्याला जत्रा वगैरे करतो। आणि त्यापासून आमचं चांगल्या घराचं म्हणजे सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आमचं मेडिकलचं दुकान आहे माझं, आमचा भाऊसुद्धा प्रगती, मुलं वगैरे सगळे जिथले तिथं आमचा संसार एकदम चांगलं म्हणजे सुखी जीवन चाललेलं आहे। दुसरी गोष्ट आई वडिलांची पण पुण्य आहे आम्हाला। आमच्या सासू सासऱ्यांमुळे आम्ही 36 वर्ष झालं ती पंगत देतात। तिथून पुढे आम्ही पण चालू ठेवू ती पंगत। आणि आम्ही ह्या पंक्तीला पण कधी ह्या लोकांना दिंडीच्या विसरणार नाही बाबीच्या। जबाबदारी न्याय